नमस्कार विद्यार्थी मित्र हो, कायनेटिक थेरी अँड रेडिएशनच्या या नवीन कोऱ्या करकरीत लेक्चरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागतच आहे. मला वाटतं व्हिडिओची क्वालिटी मी सुधारलेलीच आहे, कारण नवीन मोबाईल घेतलेला आहे खास तुमच्यासाठी. कारण व्हिडिओ जर क्लिअर असेल तर तुम्ही ऐकणार, तुम्ही मोठे अभ्यासू माणसं. ओके, ठीक आहे, टाइमपास बाजूला ठेवूया, मेन पॉईंटकडे शिफ्ट होऊया. तर आज आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं माहिती आहे? तर आज आपल्याला मोलार स्पेसिफिक हीट कॅल्क्युलेट करायचे. कोणाची? मोनो ॲटॉमिक गॅस, सिंगल अँड डायॲटॉमिक गॅस याचे कॉन्स्टंट व्हॉल्यूम एकदा ठेवायचं, एकदा कॉन्स्टंट प्रेशरच्या वेळी मोलार स्पेसिफिक हीट किती असेल ते आपण कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, काय कॅल्क्युलेट करायचं समजलं? कधी कॅल्क्युलेट करायचं? कॉन्स्टंट व्हॉल्यूम आणि कॉन्स्टंट प्रेशरच्या वेळी. तर काय करायचं बघा, पहिलं मी कॅल्क्युलेट करतो मोनो ॲटॉमिक गॅसेस. म्हणजे मोनो ॲटॉमिक म्हणजे सिंगल कोण असतात? जे हॅलोजन नाही, नोबेल गॅस आहेत. हेलियम, निऑन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन, ऑर्गॉन, हे सगळे मोनो ॲटॉमिक आहेत. कारण हे कोणाशी बॉन्ड पेअरच करत नाहीत, त्यांचे ऑक्टेट कंप्लीट असतात. असे गॅस जेव्हा आपण हीट देतो तेव्हा ते हीट ॲब्झॉर्ब करतात, असे रूममध्ये टन 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 पळत असतात. तर त्यावेळी कॉन्स्टंट व्हॉल्यूम असेल तर किती हीट ॲब्झॉर्ब करणार, कॉन्स्टंट प्रेशर असेल तर किती हीट ॲब्झॉर्ब करणार, ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर त्यासाठी काय करतो, इमॅजिन करतो, एक कन्सिडर n मोल ऑफ गॅस in closed container having temperature T, having number of molecules Na म्हणजे ॲव्होगाड्रो नंबर. एक कंटेनर आहे, त्याचं टेम्परेचर T आहे, म्हणजे इमॅजिन करा 40 डिग्री सेल्सिअस, 40 डिग्री. चेंज करायचं नाही अजिबात. त्याच्यामध्ये Na मॉलिक्युल्स, Na म्हणजे किती? 6.023 × 10⁻23 एवढे मॉलिक्युल्स आहेत, म्हणजे 1 मोल गॅस आहे. 1 मोलचा गॅस आतमध्ये आहे. ओके, तर काय बघा, तर हे मॉलिक्युल असे टन फिरणार इकडे तिकडे, त्याच्याकडे काहीतरी एनर्जी असणार. एनर्जी किती? ॲव्हरेज एनर्जी पर ॲटॉम. ॲव्हरेज एनर्जी पर ॲटॉम किती असते? E = 3/2 kBT. ॲव्हरेज एनर्जी पर ॲटॉम पण कोणासाठी? हे कोणासाठी आहे? फॉर मोनो ॲटॉमिकमध्ये DOF किती असतो? डिग्री ऑफ फ्रीडम 3 असतो. मागच्या व्हिडिओमध्ये डिग्री ऑफ फ्रीडम बघितलेला आहे. जर 3 असेल तर वरती 3/2 kBT येणार. 3/2 kBT. नेक्स्ट, आता बघा, ॲव्हरेज एनर्जी पर मोल किती असते? 3/2 Na kBT. Na kBT एवढी असते पर मोलसाठी. एवढी 3/2 ॲव्होगाड्रो नंबर मल्टिप्लाय बाय बोल्ट्झमन कॉन्स्टंट, आपण बोल्ट्झमन कॉन्स्टंट आहे, मल्टिप्लाय बाय टेम्परेचर. एवढी ॲव्हरेज एनर्जी पर मोल असते. आता पुढे काय करतो बघा, Na × kB हा पण कॉन्स्टंट. दोन्ही कॉन्स्टंट असेल तर दोघांचा मिळून एक नवीन कॉन्स्टंट असतो. Na च्या ऐवजी RT. R म्हणजे काय? R म्हणजे गॅस कॉन्स्टंट. दोघांचा मल्टिप्लाय करून एक नवीन नंबर तयार होतो, जो चेंज होत नाही कधी, तो आपण गॅस कॉन्स्टंट म्हणू. ओके, आता बघा, मोलार स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम CV = DE/dt. हा मोलार स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूमचा फॉर्म्युला. E म्हणजे एनर्जी, T म्हणजे टेम्परेचर. हा सेम फॉर्म्युला तुम्हाला थर्मोडायनॅमिक्समध्ये पण भेटेल, सगळीकडे भेटतो फॉर्म्युला. आता बघा, एनर्जी किती आहे? ही बघा इथे काढली, इथून इथे आलो ना, एनर्जी 3/2 R मल्टिप्लाय बाय T डिवाइड बाय DT म्हणजे टेम्परेचर किती आहे? जेवढं वरती टेम्परेचर आहे तेवढंच हे टेम्परेचर. टीला टी कॅन्सल. ओके, राहिलं काय? 3/2 R आलं. याचा अर्थ CV = 3/2 R कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आता कॉन्स्टंट प्रेशर कॅल्क्युलेट करूया. कॉन्स्टंट प्रेशर वी नो, माहीत नसलं तरी लिहायचं, वी नो CP - CV
इज इक्वल टू आर. हे कोणी दिलंय? आमचे मेयर काका रिलेशन त्यांनी दिलेलं आहे. सी बीला तिकडे नेतो. सी पी इज इक्वल टू आर प्लस सी बी. सी पी इज इक्वल टू आर प्लस सी बी. सी बी किती आहे? 3/2R. हेच जर कॅल्क्युलेट केलं, इथं 2 आहे, इथं 2 नाही, ह्याला 2 ने मल्टिप्लाय करा, 2 ने मल्टिप्लाय केलं, वरती पण 2 ने, 3 आणि 2 5R डिवायडेड बाय 2. म्हणजे सी पीची व्हॅल्यू किती आली? 5/2R आली. हा झाला मोनो ॲटॉमिक गॅससाठी. आता कॅल्क्युलेट करूया डाय ॲटॉमिक. मोनोमध्ये 3 होता, डाय ॲटॉमिकमध्ये 5 येईल, 3 ट्रान्सलेशनल, ओके, 2 रोटेशनल येईल, आणि व्हायब्रेट होत असेल तर एक व्हायब्रेशनचा पण ॲड होईल. चला तर पटकन कॉपी करा, हे आपण डाय ॲटॉमिककडे शिफ्ट होणार आहोत. हो गया? चला तर मित्रांनो, आता डाय ॲटॉमिकसाठी बघूया. मी काय करणार आहे, हे जे जुनं आहे तसंच ठेवणार आहे, त्याच्यामध्ये असणं तुम्हाला चेंज सांगणार काय करायचं. आता बघा, जर डाय ॲटॉमिक असेल, हेच सेंटेन्स कन्सिडर एन मोल ऑफ गॅस इन अ क्लोज्ड कंटेनर. कुठला गॅस आहे? डाय ॲटॉमिक. डाय ॲटॉमिक कुठला आहे? H2, N2, O2, HCl, अजून 2 ॲटम्स पाहिजेत ना, 2 ॲटम. क्लोरीन, हे डाय ॲटॉमिक आहेत. असे डाय ॲटॉमिक मॉलिक्यूल असेल तर ॲव्हरेज एनर्जी पर मॉलिक्यूल. आता डाय ॲटॉमिकचा DOF डिग्री ऑफ फ्रीडम किती असतो? 5. 3 ट्रान्सलेशनल, 1 द यार नार, 2 रोटेशनल, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस, टोटल किती झाले? 5. मग ॲव्हरेज एनर्जी 3/2च्या इथं किती येईल? 5/2 येईल. ॲव्हरेज एनर्जी पर मोल किती येईल? 5/2 येईल. ओके, बाकी सगळं सेम कॉपी करायचं आहे. मग इथं एनर्जी किती येईल? 5/2 येईल. या कॉन्स्टंटच्या ऐवजी दुसरा कॉन्स्टंट टाकलेला आहे. आता मोलार स्पेसिफिक हीट ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूमसाठी आता काय करणार आपण? इथं 3च्या इथे 5 टाकणार, कारण ही एनर्जी आहे तशी आपण इथे पुट करणार. 5/2 RT, टीला टी कॅन्सल, इथे झालं 5/2R झालं. मग हा जर 5/2 असेल तर इथे पण 5/2. परत मेयर रिलेशन वापरायचं. वी नो CP - CB इज इक्वल टू R. CBला तिकडे ट्रान्सफर करा, प्लसमध्ये होईल. आता बघा इथे बघा, R इथेच तसाच ठेवणार. CB किती आहे? 5/2R. इथं 2 आहे, इथे 2 नाही, 2 ने मल्टिप्लाय केलं, वरती पण 2 ने मल्टिप्लाय केलं, टोटल किती दिले? 5 आणि 2 7, 7/2R. CPची व्हॅल्यू आली 7/2R. समजलं? आता बघा, डाय ॲटॉमिक मॉलिक्युल्स याचं अजून एक एनर्जी आपल्याला कन्सिडर करायचं आहे. हे जरा कॉपी करून घ्या. केलं? ओके. काय येतो बघा, याच्यानंतर एक छोटासा पार्ट आहे, चिंडुकला पार्ट आहे, तो मी इथे एक्सप्लेन करतो. ओके, छोटासा पार्ट. फॉर व्हायब्रेटिंग मॉलिक्यूल जर व्हायब्रेट होत असेल तर त्याच्या अजून 2 डिग्री ऑफ फ्रीडम ॲड होणार, अजून 2. ओके, आता बघा 5/2 Na KBT, हा झाला 5, आणि हे 2/2 Na KBT, टोटल किती झाले? 7/2 Na KBT. फायनल आन्सर किती येईल? 7/2R येईल. कोणासाठी? CB साठी 7/2R येईल. ओके, तर असे फक्त 2 डिग्री ऑफ फ्रीडम याच्यामध्ये ॲड करायचे आहे. समजलं? असं फक्त एक स्टेप तुम्ही कॅल्क्युलेट करत जा. ॲटोमॅटिक तुम्ही मोलार स्पेसिफिक हीट कॅल्क्युलेट करू शकाल. ओके, डाय ॲटॉमिकमध्ये 5/2 होता, सॉरी मोनोमध्ये 5/2 होता, मोनोमध्ये इकडे मग 5/2 होता, डायमध्ये 7/2 आला. म्हणजे डाय ॲटॉमिक मॉलिक्युल्स याची मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी जास्त आहे. हीट जास्त, त्यांचा 1 डिग्री सेल्सिअस वाढण्यासाठी, याचा अर्थ काय तो बघा, जर हा डाय ॲटॉमिक मॉलिक्यूल असेल आणि याचं 1 डिग्री सेल्सिअस तुमचं टेम्परेचर वाढवायचं असेल तर याला हीट जास्त द्यावी लागणार ॲज कम्पेअर टू मोनो ॲटॉमिक, कारण तो हीट ॲब्झॉर्ब करणार, खूप सारी हीट ॲब्झॉर्ब करणार, तेव्हा जाऊन तो 1 डिग्री वाढवणार. पण मोनो ॲटॉमिकला तसं नाही आहे, त्याचा रेशो कमी आहे 5/2, त्याला हीट थोडी दिली तरी तो हीट होणार. समजलं? पॉली ॲटॉमिकला हा नंबर अजून वाढतो, याच्यापेक्षा 9/2 होतो, त्याला जास्त हीट द्यावी लागते, तेव्हा जाऊन तो हीट ॲब्झॉर्ब करतो. असा या कथेची, दॅट इज द मोरल ऑफ द स्टोरी. ओके, आता गॅस पूर्ण संपलेला आहे,
मित्रांनो पुढचं लेक्चर खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे ॲक्च्युली तुम्ही इमॅजिन करू शकत नाही की अशा गोष्टी आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये घडतात. हा जो कलर दिसतोय ब्ल्यू कलर, तो ब्ल्यू कलरच नाही आहे. हा जो ब्लॅक कलर बघता, हा ब्लॅक कलरच नाही आहे. हा सगळा रंगांचा खेळ आहे. ॲक्च्युली कुठल्या ऑब्जेक्टला कलरच नाही आहे. हे तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये कळेल. काय शिकायचं आहे? रेडिएशन शिकायचं आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला बघायला भेटेल की स्टारचा कलर बघून त्याचं टेम्परेचर सांगू शकतो आपण. हॉट आहे की कोल्ड आहे. इंटरेस्टिंग आहे ना? बघा पुढच्या लेक्चरमध्ये. खूप आणि या पार्टपेक्षा गॅसपेक्षा रेडिएशन खूप इजी आहे. हम है टेंशन नहीं लेने का. मिलते हैं अगले वीडियो में. तब तक के लिए पढ़ाई करते रहिए.